श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याच्या अंगी। तुम्हा संतांचा सलगी, म्हणून करीतो श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील श्रोते जनस्तवनाचं चिंतन सुरू आहे आणि या श्रोते जनामध्ये, ऐकणाऱ्या श्रोत्यामध्ये सगळ्या प्रकारचे श्रोते आहेत, सगळ्या प्रकारचं चिंतन करणारे आहेत आणि काही श्रोते तर वक्त्यापेक्षाही सुंदर अशा प्रकारचं चिंतन करणारे आहेत। इथे समर्थ या ओळीमध्ये असं म्हणतात की एखादा सामर्थ्यवान पित्याचा पुत्र, सामर्थ्य संपन्न वडिलांचा एखादा मुलगा जो असतो, हा मुलगा जरी एखाद्या प्रारब्ध दशेनं किंवा एखाद्या काही कर्मदशेनं म्हणा, तो जरी मूर्ख असला, तो जरी आकलन करू शकत नसला, सांगू शकत नसला, नीट व्यवहार करू शकत नसला, तरी त्याच्यापाशी जे सामर्थ्य आलेलं असतं ना, त्याच्यापाशी जी शक्ती आलेली असते, समर्थांचा हे सांगण्याचा उद्देश असा आहे की मला स्वतःला जे काही सांगायचं ते मी सांगू शकत नाही, पण माझे वडील, माझा पिता, माझं जो कोणी आहे तो माझा पिता, खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र माझे पिता आहेत आणि त्यांचे विचार मी सांगतो आहे। माझ्या स्वतःजवळ काहीच नाही, माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही, पण माझ्या वडिलांच्या कृपेनं, माझ्या पित्याच्या कृपेनं, माझ्या आईच्या कृपेनं हे माझ्याजवळ जे काही आलेलं आहे ते खरोखरीच मी तुमच्याजवळ मांडतो आहे। म्हणून समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याच्या अंगी। याचा अर्थ असा की जरी मुलाकडे ते ज्ञान नसलं तरी सुद्धा ते ज्ञान त्याच्या आईवडिलांच्याकडून आणि आईवडिलांच्या संस्कारातून त्याच्याकडे ते येत असतं। म्हणून संस्कार फार महत्त्वाचे असतात। मुलांनी लक्षात ठेवावं की आपल्यावरती जेव्हा संस्कार हे घडत असतात, ही जी बाल पिढी जेव्हा निर्माण होत असते, हल्ली आपण बाल संस्कार वर्ग सगळीकडे आपण पाहत असतो, ऐकत असतो। सुंदर रामायणातल्या कथा मुलं ऐकत असतात। काय रामायणातला प्रसंग पहा, अरे प्रभू रामचंद्रांनी जेव्हा प्रभू रामचंद्रांसारखा मित्र असावा, प्रभू रामचंद्रांसारखा बंधू असावा, प्रभू रामचंद्रांच्या सारखा आदर्श जीवनामध्ये असावा, आणि तेच आपल्या समर्थांचे गुरु आहेत, तेच आपल्या समर्थांचे पिता आहेत, असं समर्थ स्वतः या ठिकाणी सांगतायत। संस्काराला किती महत्त्व असतं पहा। एक छोटासा दृष्टांत आपल्याला देतो, तो खास थोडासा मुलांसाठी असेल। मुलांच्या समोर सांगत असताना एक मुलगा होता आणि आई त्याला सांगायची, अरे बाबा, तू जेव्हा बाहेर जातोस ना तेव्हा देवाला नमस्कार करून जा, तू जेव्हा बाहेर जातोस तेव्हा चांगलं काहीतरी शिकून येत जा। पण पुढे काय झालं सांगू का आपल्याला? या मुलावरती संस्कार करत असताना आई संस्कार करत होती, पण संगतीनं सुद्धा किती दुष्परिणाम आपल्यावरती होत असतात, याचा लहान मुलांनी आणि तरुणांनी खूप विचार करण्याची गरज आहे। आपण आपला मित्र कसा आहे, आपण ज्याच्या बरोबर असतो आणि जो आपल्या बरोबर असतो त्याचे विचार काय आहेत, एवढं विचार करण्याची शक्ती, ज्ञान प्रत्येकाजवळ असतं पहा। म्हणून तो मुलगा आई जरी सांगत होती तरी बाहेर जायचा आणि दुर्दैवानं त्या मुलाला एक कुठली तरी अशी चांगली संगत मिळाली नाही आणि त्या संगतीनं तो मुलगा बिघडला। तो पुढे मोठा झाला आणि मोठा झाला तर आई त्याला सांगायची, पण तो आईचं ऐकून घ्यायचा आणि बाहेर जाऊन काहीतरी गुन्हा करून यायचा, बाहेर जाऊन काहीतरी चुका करून यायचा, बाहेर जाऊन काहीतरी खोड्या करून यायचा। आई कंटाळली बरं का। शेवटी आईनं एक दिवस मुलाला जवळ बोलावलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला। आईचं प्रेम आपल्याला कधी असं वेगळं टाकत नाही, आईचं प्रेम आपल्याला कुठे मागून मिळत नाही। मुलांनी लक्षात ठेवावं की आईसारखं प्रेम करणारं दैवत
या जगामध्ये, या त्रिभुवनामध्ये कुठेही मिळणार नाही, याच्या मुलांनी नेहमी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. ती आई त्याला सांगत होती, पण तो काहीतरी खोड्या करून यायचा आणि आल्यानंतर पुन्हा आईला सांगायचा. हो, आईला इतकं वाईट वाटायचं. शेवटी आईनं काय केलं माहिती आहे का, मुलगा जेव्हा बाहेरून यायचा आणि सांगायचा, आई मी आज असं असं करून आलो, खोड्या करून आलो, मारामारी करून आलो, गुन्हा करून आलो, चोरी करून आलो, आईला वाईट वाटायचं. पण आईनं काय केलं, त्याचा हा दुर्गुण जाण्यासाठी घरामध्ये मातीची भिंत होती, त्याच्यामध्ये हा मुलगा आला आणि सांगितलं की ते एक खिळा ठोकून ठेवायची. कालांतरानं काय झालं माहिती आहे का, रोज हा असा काहीतरी गुन्हा करून यायचा, रोज काहीतरी खोड्या करायचा. बाळांनो लक्षात ठेवा, तो मुलगा एवढं शेवटी झालं की ती घरातली जी मातीची भिंत होती ना, की आई खिळा ठोकून ठेवायची त्याच्या गुन्ह्याचं प्रतीक म्हणून. शेवटी असं झालं की सगळ्या त्या मुलाच्या अभ्यासाच्या खोलीतल्या सगळ्या भिंतीला खिळे त्यांनी एक दिवस पाहिले आणि तो आईला म्हणाला, हे काय आई? ती आई सांगते, बाळा हे तुझ्या दुर्गुणाचं चिन्ह आहे, हे तुझ्यावरती जे संस्कार चांगले व्हायला पाहिजे ते होत नाहीत त्याचं हे दर्शन आहे. मग तो मुलगा त्याच्यातून बाहेर पडत होता. शिकण्यासाठी काहीतरी चांगले संस्कार व्हावेत असं त्याला आतून वाटायला लागलं. आणि मग कालांतरानं काय झालं, तो मुलगा जेव्हा परत यायचा आईला सांगायचा, आई मी काही खोडी केलेली नाही, आई मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. एक एक खिळा आई त्या भिंतीतनं काढत होती. पण कालांतरानं काय झालं माहिती आहे का, त्या भिंतीवरचे खिळे निघाले, पण भिंतीवरती मारलेली ती छिद्र होती आणि त्याच्या दुर्गुणाचे जी काही दर्शन होतं ते मात्र तसंच राहिलं. आपण संस्कार म्हणून योग्य वयामध्ये ते संस्कार व्हावेत आणि ते संस्कारातूनच चांगली पिढी निर्माण व्हावी. या मुलासारखं होऊ नये. आपण किती नंतर सुधारलो आणि मोठे झालो तरी सुद्धा आपण केलेल्या चुकांचा आणि गुन्ह्यांचा परिणाम आपल्यावरती होत असतो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की त्याच्यासाठी मी हे चिंतन मांडतो आहे. तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. संत विचार समर्थ या ठिकाणी मांडतायत, ते आपल्यावरती चांगले संस्कार व्हावेत यासाठी समर्थ हा विचार आपल्या समोर ठेवता आहेत. जय जय रघुवीर समर्थ.